मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी असं वक्तव्य केलंय विजय वडेट्टीवार यांनी। दान केल्याचं कधी कोणी पाहिलं का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो केला। गरिबांचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये। खिल्लार यांनी दवाखान्यासाठी जमीन दिली, त्यांनाही सोडलं नाही, अशा कडक शब्दात खरं तर विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर आरोप केलेले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे। कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दीदी, आशा दीदी, हे दीदी, ते दीदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज। ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तर मंगेशकर कुटुंबावर विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेले आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिक माहिती आहे? विजय वडेट्टीवार यांचा आता एक नवीन आरोप समोर येतोय। अनेक आरोप खरं तर त्यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेले आहेत। निश्चित एकंदरीतच मंगेशकर कुटुंबियांवरती आरोप करताना कुठेतरी थेट भारतरत्न लता मंगेशकरांवरतीही यावेळी टीका करण्याचं काम आहे ते वडेट्टीवारांनी केलेलं आहे। त्यामुळे या नव्या वादाला आता फोडणी मिळते की काय असं पाहावं लागेल, कारण सत्ताधाऱ्यांकडूनही आता वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतला जाऊ शकतो। कारण एकंदरीत आपण पाहिलं असेल की मंगेशकर कुटुंबाने जरी एकंदरीत प्रशासनामध्ये या सहभाग घेतलेला असला तरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रशासनाविरोधात कारवाई सुरू आहे। विशेष करून डॉक्टर घैसास असतील त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे। मात्र रुग्णालयाविरोधात कारवाई करताना कुठेतरी थेट मंगेशकर कुटुंबियांवरती आरोप करण्याचं काम आहे ते वडेट्टीवारांनी केलेलं आहे। त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळू शकते। अर्थात लता मंगेशकर या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत, त्यामुळे एखाद्या भारतरत्न व्यक्ती संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असाही सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।